किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। लहान मुलांना तुम्ही ब्रेडवर सुद्धा लावून ही चटणी देऊ शकता। चवीला आंबट गोड असल्यामुळे खूप छान टेस्टी लागते। जर लहान मुलांसाठी तुम्ही जर बनवत असाल तर तिखटचं प्रमाण कमी करावं लागेल। अशी ही आंबट गोड न्यूट्रिशनने भरपूर अशी ही कवठाची चटणी। तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा। आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर समोर बेल आयकॉन येते ते दाबा, म्हणजे माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल। टेक केअर, बाय। हे एक कवट घेतलेलं आहे असं, आणि हे वजनाला असं थोडंसं जड घ्यायचं, हलकं कवट असेल तर नाही घ्यायचं। आणि याचा वास बघितल्यानंतर छान वास येतो असं। आता हे कवट फोडून झालेलं आहे, मस्त असं पिकलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता ह्याच्यातला गर आपण चमच्याच्या साह्याने एका डिशमध्ये काढून घेऊ। हे कवठाचा गर मी पूर्ण काढून घेतलेला आहे। माझा हा पिकलेला कवठ निघाला आहे। याची चव थोडीशी आंबट गोड आणि कवठाची चव वेगळीच असते, अशी ही लागते। जर तुमचा कवठ जर कच्चा निघाला तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता। मी इथे गुळाचं प्रमाण हे याच्यापेक्षा जेवढा गर निघाला त्याच्यापेक्षा कमी घेत आहे। आणि तुमचा जर कच्चा असेल तर जेवढा गर निघाला तेवढाच तुम्ही गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे। आणि हे मी मिक्सरमध्ये टाकून घेणार आहे आणि मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचं आहे। आता हे मिक्सरला बारीक करून झालेलं आहे। आणि एखादा बी जरी राहिला तरी चटणी खाताळी छान लागते। तर ह्याच्यामध्ये मी हा गूळ घालून घेत आहे। नंतर हे 1 चमचा जिरे आणि 1 मोठा चमचा तिखट घालून घेत आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। नंतर आपण ह्याला सर्व मिक्सरमध्ये एकदम बारीक फिरून घ्यायचं आहे, पेस्ट बनवायची आहे। आता हे मिक्सरला फिरून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। खूप मस्त कलरही आलेला आहे आणि चटणी अशी रेडी झालेली आहे। ही चटणी अशीही खाऊ शकतो, पण आपण ह्याला थोडंसं भाजून घेतलं तर याची टेस्टही वाढते, कारण गुळाचा पाक बनतो आणि त्याच्यामुळे टेस्ट पण छान येते। आणि ती चटणी एक 10 ते 15 दिवस टिकते पण। ही अशी चटणी जर वापरली तर 2-3 दिवसच टिकते। ही चटणी आता एका कढईमध्ये काढून घेतलेली आहे आणि गॅसवर ठेवलेला आहे। तर याला आपण एखादी मिनिट वगैरे भाजून घ्यायचं आहे, म्हणजे हा गुळाचा पाक होईल आणि आपल्या चटणीला छान टेस्ट येईल आणि कवट सुद्धा थोडंसं भाजलं जाईल। आता 1 मिनिट झालेला आहे। ही चटणी थोडीशी आता सैलसर झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे। करायला सोपी आणि न्यूट्रिशननी भरपूर अशी ही आंबट गोड अशी ही कवठाची चटणी।